नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी आता यापुढील काळासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे तमाम सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। सध्या सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी धैर्यशील कदम हे या ठिकाणी काम पाहत आहेत। हे सध्या आगामी काही दिवसांमध्ये अगदी 10 ते 15 दिवसांमध्ये जिल्हाध्यक्षाची निवड होत असताना यावरती आता अनेकांची नावे चर्चेत आहेत। सध्या या अनुषंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात ज्या काही जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रिया आहेत या अनुषंगाने गतिमान यंत्रणा सुरू झालेली आहे। सातारा जिल्हाध्यक्ष पदाची संधी आता यावेळेस फलटण तालुक्याला मिळणार का याकडेही लक्ष लागून राहिले आहे। फलटण येथील जे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांचं नाव सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या सध्या रेसमध्ये असल्याचंही सूत्रांकडून माहिती मिळत आहे। भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावरती यापूर्वी विद्यमान मंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काही काळ काम पाहिलेले आहे। त्याचबरोबर माजी आमदार दिलीपराव येळगावकर यांनीही काम पाहिलेलं आहे। तसेच या अनेकांनी दिग्गजांनी या ठिकाणी सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे। ॲडव्होकेट भरत पाटील यांनी तर 2 टर्म या ठिकाणी जिल्हाध्यक्ष पदावरती काम केलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून पक्ष संघटन सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं मजबूत होत चाललेलं आहे। सध्याचा जर विचार केला तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील जे 8 विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सध्या जिल्ह्यावरती वर्चस्व असून सातारा मतदारसंघामधून या ठिकाणी भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, मानखटावमधून जयकुमार गोरे, कराड उत्तर मधून मनोज घोरपडे तर कराड दक्षिण मधून अतुल भोसले असे 4 दिग्गज आमदार या ठिकाणी विधानसभेवरती निवडून गेले होते। यामधून भारतीय जनता पक्षाने जयकुमार गोरे तसेच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना या ठिकाणी मंत्रिपदावरती संधी दिलेली आहे। एकंदरीतच सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर तब्बल 8 आमदारांपैकी 4 आमदार हे भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत। भारतीय जनता पक्ष या ठिकाणी संघटनात्मक बांधणी हे प्रत्येक वर्षी या ठिकाणी करत असतो, सदस्य नोंदणी करत असतो, बूथ बांधणी करत असतो आणि याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी मंडल प्रमुख नेमत असतात। फलटण तालुक्याचा विचार केला तर फलटण तालुक्यात 2 मंडल अध्यक्ष आहेत, पूर्व मंडल अध्यक्ष आणि पश्चिम मंडल अध्यक्ष अशा प्रकारचे 2 मंडल अध्यक्ष आहेत। यामध्ये पूर्व मंडल अध्यक्ष म्हणून पैलवान बजरंग गावडे तर पश्चिम मंडल अध्यक्ष म्हणून अमोल सस्ते या ठिकाणी काम पाहत आहेत। याचबरोबर आता सातारा जिल्हाध्यक्षाच्या निवडीच्या भूमिकेमध्ये मंडल अध्यक्ष हे अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतात। त्या दृष्टिकोनातून आता मंडलाध्यक्षांच्या नियुक्त्या या सध्या प्रगतीपथावरती आहेत आणि यामधूनच आता मंडलाध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्यानंतर या ठिकाणी जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे। सध्या धैर्यशील कदम यांच्या नंतर आता या ठिकाणी कुणाची वर्णी लागणार, सातारा जिल्हाध्यक्ष पदावरती पुन्हा एकदा धैर्यशील कदम यांची लागणार का, त्याचबरोबर इतर कुणाला संधी मिळणार हेही पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदावरती कोणाची वर्णी लागू शकते हे तुम्हाला काय वाटतं जरूर आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।